ब्रिटिश जनतेपुढे काँग्रेसच्या व बहुसंख्य हिंदू समाजाच्या वतीने गांधीजी वगैरे प्रतिनिधींनी आपली एकतर्फी बाजू मांडली होती. दुसरी बाजूही त्यांच्या पुढे येणे जरूर व ओघप्राप्तच होते. जाती विशिष्ट प्रश्नाच्या बाबतीत गांधीजींची वृत्ती व धोरणा काय आहे याचा खरा व स्पष्ट पुरावा त्यांनी घटना समितीत, फेडरल स्ट्रक्चर कमिटीत जे भाषण केले त्यावरून आम्हाला लागला. फेडरल कायदेमंडळाची रचना कशी असावी, त्यांच्यात कशा प्रमाणात व कोणत्या तत्वांवर सभासदांची निवड करण्यात यावी या प्रश्नांवर आमची चर्चा चालली होती व त्यावेळेस गांधीजींचे या जाती विशिष्ट प्रश्नासंबंधीचे धोरण प्रकट झाले. काँग्रेसचा प्रतिनिधी या नात्याने फक्त मुसलमान व शीख या समाजासच स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यास आम्ही तयार आहोत व अस्पृश्यादी इतर अल्पसंख्याक समाजांनी केवळ सार्वत्रिक मतदान प्राप्तीच्या आश्वासनावरच संतुष्ट राहिले पाहिजे. त्यांना इतर कोणत्याच सवलती मिळणार नाहीत व मिळण्याचे कारण नाही, असा स्पष्ट खुलासा गांधीजींनी आपल्या भाषणातून केला. माझ्या भाषणानंतर गांधीजींचे हे भाषण झाल्यामुळे त्यांचे हे धोरण कसे व का चुकीचे आहे याचे स्पष्टीकरण करून त्यांच्या मुद्द्यांना सप्रमाण उत्तर देण्याची संधी मला मिळाली नाही व तो प्रश्न तात्पुरता तसाच पडून राहिला. 26 सप्टेंबरला मायनॉरिटी सब कमिटीची अर्थात अल्पसंख्याक वर्गीय पोट कमिटीची बैठक सुरू व्हावयाची होती. हा दिवस जवळजवळ येऊ लागला होता. एक दिवस श्री देवीदास गांधी म्हणजे गांधीजींचे चिरंजीव आले आणि मला म्हणाले की माझे वडील तुम्हाला भेटू इच्छितात. मी बरे म्हटले व सौ सरोजिनी नायडू यांच्या विऱ्हाडी आधी ठरलेल्या वेळी व संकेतानुसार गांधीजींची भेट घेतली. आपल्या नेहमीच्या पद्धतीने ते मला म्हणाले, सांगा तुम्हाला काय पाहिजे. आम्हाला काय पाहिजे हे यापूर्वी इतक्या स्पष्टपणे व जाहीरपणे सांगण्यात आले होते की तोच प्रश्न पुन्हा पुन्हा विचारला जावा व तीच ती उत्तरे पुन्हा पुन्हा देण्या घेण्याची वेळ यावी. ही गोष्ट काही विशेष समाधानकारक अगर आशाजनक अशी नव्हती. तरी पण अस्पृश्यांच्या वतीने त्यांच्याकरिता मी काय मागतो व ते का मागतो याची यथोचित कल्पना गांधीजींना अद्यापही झाली नसल्यास ती करून देण्यास आपले काही बिघडत नाही असा विचार करून मी माझ्या मागण्यांचा सविस्तर व सप्रमाण पाढा गांधीजींपुढे वाचून दाखविला. संध्याकाळचे 8 वाजल्यापासून रात्रीच्या 11 वाजेपर्यंत म्हणजे बरोबर 3 तास मुलाखत चालली होती. गांधीजी सूत काढत होते व माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐकत होते. मधून मधून ते मला प्रश्नही विचारित. आपल्या मतांचा थांग त्यांनी मला लागू दिला नाही, पण माझे म्हणणे काय आहे हे त्यांना स्पष्टपणे कळावे असा माझा हेतू असल्यामुळे त्यांच्याप्रमाणे मला माझे विचार झाकून ठेवण्याचे काहीच प्रयोजन नव्हते. वास्तविक पाहता गांधीजींनी माझ्याशी तशीच मोकळ्या मनाने चर्चा करायला हवी होती. प्रतिपक्षाचे विचार त्यांच्या तोंडून वदवून घ्यावे, पण आपल्या विचारांचा ठाव मात्र त्याला कळू देऊ नये ही चाणक्य नीती एरवी मुत्सद्दीपणाचे लक्षण समजले जाते. पण या प्रसंगी ती अप्रासंगिक व अकारण होती. माझ्या मनात असते तर हा डाव मलाही खेळता आला असता, पण त्याने काय साध्य होणार होतं. माझ्या मागण्यांना विरोध करणेच काँग्रेस आदेशानुसार गांधीजींना प्राप्त होते असे घटकाभर जरी गृहीत धरले तरी तसे देखील मोकळ्या मनाने व विश्वासपूर्वक चर्चा करून त्यांना करता आले असते. त्यांचा विरोध मी मानला नसता, पण त्याच्या विरोधाची कारणे मी सहानुभूतीपूर्वक समजू शकलो असतो. पण खेदाची गोष्ट ही की मी दाखविला तसा मोकळेपणा गांधींनी याही प्रसंगी व्यक्त केला नाही. माझे सारे म्हणणे ऐकून घेतल्यावरही आपले म्हणणे काय आहे व ते तसे का आहे याचा खुलासा गांधीजींनी केला नाही. मी त्यांना तसे करायला लावले असते, पण सरोजिनीबाईंनी मला खुणेने काही न बोलण्याविषयी सुचविले व त्यांनी सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे जुळून येईल, पण जरा दमाने घ्या असे कायसे त्या पुटपुटल्या. मीही मग गांधीजींचे हृदयगत खुद्द त्यांच्या तोंडून तिथल्या तिथे वदवून घेण्याचा माझा विचार सोडून दिला. वेळही फार झाला होता.
सरोजिनीबाई ही उपाशी होत्या. 11 वाजता गांधीजींचा निरोप घेऊन मी बाहेर पडलो. माझ्या आधी बॅरिस्टर जिनांशी त्यांची मुलाखत झाली होती व मुसलमानांच्या हक्कासंबंधी वाटाघाट गांधीजींनी जिनांशी केली हे मला मागाहून समजले. अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर विचार करण्याकरता नेमलेल्या कमिटीच्या बैठकीचा दिवस एकदाचा उगवला व रॅमसे मॅकडोनाल्डच्या अध्यक्षतेखाली ती बैठक सुरू झाली. मुसलमान प्रतिनिधींशी गांधीजींनी आगाऊ केलेल्या संकेतानुसार आजची बैठक तहकूब करावी व अल्पसंख्याकाच्या प्रश्नांची आपापसात तडजोड होण्यासाठी अधिक वेळ मिळावा अशा अर्थाचा ठराव गांधीजींनी मांडला व त्याला मी आगा खान यांनी पाठिंबा दिला. वास्तविक पाहता हा ठराव येण्यापूर्वी गांधीजींनी मुसलमान व शीख प्रतिनिधींची संमती मिळवली होती व त्यांना आपल्या विश्वासात घेतले होते. त्याप्रमाणे आमच्याशीही त्यांनी वागावयास पाहिजे होते. अधिक वेळ मिळावा या त्यांच्या ठरावाला मी अगर दुसऱ्या कोणीही विरोध केला नसता, पण अल्पसंख्याकाच्या प्रश्नाचा विचार करण्यासाठी नेमलेल्या कमिटी पुढे ठराव मांडावयाचा, पण त्या बाबतीत आगाऊ चर्चा मात्र मुसलमान, शीख व आपल्या मतानुवर्ती हिंदू प्रतिनिधींशिवाय इतर प्रतिनिधींशी करावयाची नाही. इतकेच नव्हे तर मला बोलावून माझी मागणी काय आहे याची माझ्याशी 3 तास चर्चा करून आपले स्वतःचे मत कितपत बदलले आहे याचा मला सुगावही लागू न देता असा हा तहकुबीचा ठराव आणावयाचा व त्याला माझ्यासारखे हरकत घेतली अगर खुलासा विचारला म्हणजे डॉक्टर आंबेडकर विरोध करतो असा उलटा बोभाटा करण्याची संधी आपल्या अनुयायांना व भक्तगणास घ्यावयाची व आपण शांती ब्रह्माचा आव आणून तिराहिताच्या दृष्टीनेही माझे वर्तन उतावीळपणाचे व उद्दामपणाचे दिसेल अशी परिस्थिती व असा आभास उत्पन्न करावयाचा. या गांधीनीतीला काय म्हणावे? पण कितीही आरोप आले तरीही या गांधीनीतीला तोंड दिल्याशिवाय गत्यंतर नसल्यामुळे गांधी आगखानांच्या या ठरावाला विरोध करण्यासाठी मी उभा राहिलो. गांधीजींच्या ज्या अर्थी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ व राखीव जागा वगैरे सवलती देण्याचे जाहीरपणे नाकारले, त्या अर्थी अस्पृश्यांच्या वतीने त्यांच्याशी वाटाघाटी करण्यासारखे आता काही उरले नाही आणि म्हणून त्या कमिटीनेच आधी आमच्या मागण्यांचा विचार करणे इष्ट व न्यायतः आवश्यक आहे असे मी सांगितले. माझा विरोध पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाल्यासारखे दिसले. कमिटीनेच अध्यक्ष व मुख्य प्रधान मिस्टर मॅकडोनाल्ड यांनी गांधीजींकडे पाहिले व मी घेतलेल्या हरकतीला आपण उत्तर द्यावे अशी त्यांनी गांधीजींना सूचना केली. पण माझ्या सरळ प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी काँग्रेसच्या या निर्णयामुळे मी असा बांधलो गेलो आहे व काँग्रेसने अस्पृश्यांकरिता काय काय केले आहे व काय काय करण्याचे ठरविले आहे असे लांबलचक ओढोवेढे घेत घेत गांधीजींनी भाषण दिले. पण त्याने कोणाचे समाधान होईलसे दिसत नाही असे त्यांना वाटल्यामुळेच जणू काय ते शेवटी म्हणाले की काँग्रेस फक्त मुसलमान व शीख या 2 समाजांनाच स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यास तयार आहे. अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघ अगर राखीव जागा वगैरे हिंदूहून वेगळ्या अशा जाती विशिष्ट सवलती देण्यास काँग्रेस कबूल नाही. असे असले तरी मुसलमानादी अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींनी तुमचे मागण्या जर कबूल केले तर त्यांना काँग्रेसच्या वतीने मान्यता देण्याचा अधिकार माझ्या हाती आहे, कारण काँग्रेसचा निर्णय तसा लांबलचक आहे. गांधीजींकडून असे आश्वासन मिळाल्यावर तहकुबीच्या यांच्या ठरावाला विरोध करण्याचे मला काहीच कारण उरले नाही. मी माझा विरोध मागे घेतला. यानंतर विशेष असे काही घडलेले दृष्टोपतीस आले नाही. फक्त मुसलमान प्रतिनिधींशी गांधीजींच्या 2-3 वेळा गाठीभेटी झाल्या. इतर अल्पसंख्याक समाजाच्या प्रतिनिधींशी त्यांनी काही विचार विनिमय केला नाही. पण एक दिवस आम्हाला म्हणजे मी, ख्रिश्चन, अँग्लो इंडियन वगैरे समाजाच्या प्रतिनिधींना गांधीजींकडून अवचित आमंत्रण आले. त्याप्रमाणे आम्ही गांधीजींना जाऊन भेटलो. तुम्हाला काय पाहिजे हा प्रश्न पुन्हा विचारण्यात आला आणि सर्वांबरोबर मीही अस्पृश्यांच्या मागण्यांचा पुन्हा एकदा पाढा वाचला. या खेपेला पंडित मदन मोहन मालवीय तेथे होते.
आमचे सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तुमच्या सर्वांच्या मागण्या मी कशा काय पुरवाव्यात हेच मला समजत नाही, असे गांधीजी मोठ्या ताठपणाने उद्गारले. आम्हीही अर्थात मग त्यांच्या रागालोभाची पर्वा न करता आमच्या मागण्या परत घेण्याचे नाकारले. त्यांचा निरोप घेऊन जेव्हा आम्ही परत येऊ लागलो तेव्हा ते म्हणाले की आता मुख्य प्रधानांना सांगेन की आमचे मतभेद मिटत नाहीत व तडजोडीचे माझे प्रयत्न निष्फळ ठरले आणि यामुळे अधिक वेळ तहकुबी अगर तडजोडीसाठी मला नको आहे. पण गांधीजींच्या या धमकावणीला भिण्याचे आम्हाला कारण नव्हते. आमचे काय म्हणणे आहे ते प्रत्यक्ष कमिटी पुढेच आम्ही मांडण्याचे ठरवले. पण कमिटीची बैठक जेव्हा पुन्हा सुरू झाली तेव्हा खुद्द गांधीजींनीच याही खेपेला तहकुबीचा ठराव मांडलेला पाहून मला फार आश्चर्य वाटलं. गांधीजी काहीतरीच बोलतात आणि असे का विसंगतपणे वागतात याचा नीटसा उलगडा होईना. पण या खेपेला त्यांच्या या सूचनेला मी विरोध केला नाही. या दुसऱ्या तहकुबीच्या वेळी या जाती विशिष्ट प्रश्नांची तडजोड घडवून आणण्यासाठी एक खासगी कमिटी नेमण्यात आली व तिच्या अध्यक्षस्थानी गांधीजींची निवड झाली. गांधीजींनी या प्रसंगी 3 योग्य व महत्वाचे प्रश्न पुढे ठेवून कार्याला व्यवस्थितपणे सुरुवात केली. त्यांनी या कमिटी पुढे विचारार्थ मांडलेले 3 मुद्दे येणेप्रमाणे आहेत. 1. कोणकोणत्या समाजांना अगर जातींना खास अगर स्वतंत्र प्रतिनिधित्वाची आवश्यकता आहे. 2. हे प्रतिनिधित्व त्यांना कोणत्या पद्धतीने म्हणजे संयुक्त अथवा स्वतंत्र मतदान पद्धतीने मिळवणे इष्ट आहे. 3. ज्या ज्या समाजांना स्वतंत्र प्रतिनिधित्व देण्यात येईल त्या त्या समाजांना प्रत्येकी किती जागा मिळायला पाहिजेत. या योजनेनुसार अस्पृश्य समाज, मुसलमान, शीख, हिंदी ख्रिश्चन, अँग्लो इंडियन्स व युरोपियन्स या समाजांच्या प्रतिनिधींना आपापले विचार प्रकट करण्याविषयी गांधीजींनी सांगितले व त्याप्रमाणे आम्ही प्रत्येकाने आपापली बाजू गांधीजींना त्याचप्रमाणे परस्परांना समजावून सांगितली. पण या भिन्न भिन्न मागण्याची तारतम्य बुद्धिपूर्वक सांगड घालण्याचा प्रयत्न करण्याऐवजी गांधीजींनी पुन्हा वैतागपूर्वक एकदम काखावर केल्या व हे सारे अशक्य दिसते असे रागारागाने ते पुन्हा उद्गारले. हा प्रश्न मिटवण्याचा त्यांनी अंतःपूर्वक असा मुळीच प्रयत्न केला नाही. अल्पसंख्याकाचा प्रश्न जरी अवघड असला तरी तो इतक्या विकोपाला खचित गेला नसता. असले प्रश्न सोडवण्यात लागणाऱ्या स्थिर व तारतम्य बुद्धीचा गांधीजींच्या ठायी स्वभावातच असलेला अभाव व अस्पृश्यांच्या बाबतीत त्यांनी व्यक्त केलेला अवास्तव दुराग्रह या 2 गोष्टी या बाबतीतील अपयशास मुख्यतः जबाबदार आहेत. यानंतर आणखी 1-2 वेळा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली आमच्या बैठकी झाल्या. पण गांधीजींनी आरंभीच अवसानघातकी वृत्ती दाखविल्यामुळे कोणीच अंतःकरणपूर्वक या चर्चेत भाग घेतला नाही. शेवटी याही मदतीचा अवधी संपुष्टात आला. आमची तडजोड होऊ शकत नाही असे मायनॉरिटी कमिटी पुढे मिस्टर मॅकडोनाल्ड समोर उद्या आपल्याला पुन्हा रडगाणे गावे लागेल या विचाराने आम्हा प्रत्येकाला शर्मिंदे करून टाकले. ही लज्जास्पद आपत्ती टाळावी व आजचे मरण उद्यावर ढकलावे म्हणून सरोजिनी नायडूबाईंनी एक युक्ती सुचविली. पंजाबचा प्रश्न मध्यस्थाच्या कमिटीकडे सोपविण्यास आपण सर्वांनी तयार व्हावे व इतर प्रश्न सुटण्याच्या बेतात आहेत असे जाहीर करून हा शर्मेचा प्रश्न टाळावा असे बाईंचे म्हणणे पडले. पण शीख व मुसलमान यांचा वांधा उत्पन्न झाला. ते म्हणाले, आम्ही या गोष्टीवर विचार करून मग सांगतो. ही वाटाघाट होईपर्यंत रात्रीचे 8 वाजले होते. म्हणून पुन्हा 11 वाजता म्हणजे 3 तासांनी सर्वांनी जमावे व मध्यंतरी मुसलमानांनी व शिखांनी पंजाब बद्दलच्या सरोजिनीबाईंच्या सूचनेचा विचार करून आपापला निर्णय जाहीर करावा असे ठरले. त्याप्रमाणे रात्री 11 वाजता आम्ही एकत्र जमलो. पण याही प्रसंगी पंजाबच्या वतीने मला एक सूचना पुढे आणावी लागली. ती मी जर प्रारंभी आणली असती तर आधी तुम्ही स्वस्थ का बसला असा उपदेश मला ऐकायला मिळाला असता. म्हणून मी आधीच सांगितले की जे मध्यस्थ अगर लवाद मंडळ पंजाबचा निर्णय देण्यासाठी तुम्ही नेमाल त्या लवाद मंडळातील सभासदांना
पंजाबमधील अस्पृश्यांचा प्रश्न लक्षात घेऊन मग हिंदू, मुसलमान व शीख यांच्या संबंधीचा निर्णय देण्यासंबंधी तुम्ही स्पष्ट सूचना देऊन ठेवाव्यात. नाहीतर लवाद मंडळाच्या निर्णयाला विरोध करण्यास आपण मला भाग पाडाल. पण माझ्या या सूचनेचा विचार करण्याची वेळच मुळी इतर प्रतिनिधींनी येऊ दिली नाही.